फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी प्रतीक्षा मोहिते आणि तुझं नाव काय? समर्थ प्रतीक्षा प्रबोध मोहिते. तर गुड मॉर्निंग बोल. तर आता आम्ही चाललोय समर्थचे हेअर कट करायला. हा ना, कट करायचे ना. हा, आता आम्ही चाललोय समर्थचे हेअर कट करायला. तर बघू समर्थ कसा बसतोय, कारण की मागच्या 2 वेळेस समर्थने खूप धिंगाणा घातलेला त्या शॉप मध्ये, नाही का. नुसतं ओरडून ओरडून हे झालेला, आवाज एवढा मोठा करत होता, क्लायंट साईडचे बघत होते. तर म्हटलं चला, आज तर म्हटलाय तो घरून तर निघताना की आम्ही शांत बसतो कॅडबरी वगैरे दिल्यावरती. तर चला तुम्हाला दाखवतो तो शांत बसतोय की नाही. बसणार ना शांत? हा, आता म्हणतोय हा. तिथे गेल्या. हा, चला चला मग मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते, समोर हेअर कटिंग करून देतोय की नाही. व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर आज आहे बघा संडे. तर संडेचा आज रोडला काही ट्रॉफिक एवढं नाहीये आणि वातावरण पण आज खरंच खूप छान आहे. जरा ऊन पडलंय आज, कारण की काल जरा पाऊस होता, म्हणजे याच्या आठवड्याभर जरा थोडस असं वातावरण ढगाळच होतं आणि बारीक बारीक पाऊस होता. आता पण होता सकाळी, पण आता ऊन पडलंय, मग छान फ्रेश वाटतंय. आता बघा 10:30 वाजले आणि असं वातावरण आहे, छान आहे. आता हे किती वेळ ऊन राहतंय काय माहिती, थोड्या वेळच राहील, कारण की हे पुण्यातलं वातावरण 5-5 मिनिटाला चेंज होतंय. तर चला, इथे आम्ही एक स्कूल पाहायला चाललोय. म्हटलं आलोयच इकडे तर स्कूल पाहून जाऊ आणि जाता जाता मग समर्थचा हेअर कट करून जाऊ. हा ना समर्थ? हा, कोणासाठी स्कूल पाहायचं? हा, तुझ्यासाठी पाहायचं. जाणार ना स्कूलला तू? हा, आम्हाला जेसीबी दिसली. तर बघा आम्ही स्कूल पाहायला चाललोय, पण आम्हाला रोडच सापडत नाही. स्कूल दिसतंय लांबून, पण आम्ही ज्या रोडने गेलो तो एका ठिकाणी एंड झालाय आणि ते स्कूल जरा दूर आहे तिथून. तर म्हटलं चला आता दुसऱ्या रोडने जातो आम्ही. मग आता आम्ही परत रिटर्न आलोय आणि म्हटलं आता दुसऱ्या रोडने जावं. तिथून तरी ते स्कूल तिथपर्यंत पोहोचतोय का हा रोड काय माहित नाही, कारण की आम्ही त्या स्कूलला पहिल्यांदाच चाललोय. हा ना, समर्थसाठी स्कूल आहे ना समोर. तर चला. तर बघा आम्ही रोड सोडून अशा कच्च्या रोडला आतमध्ये आलोय. तर इथे बघा तुम्हाला फाटी दिसत असेल स्कूल. फायनली आम्हाला म्हणजे स्कूल सापडलेलं आहे, कारण की हा कच्चा रोड आहे आतमध्ये. मेन रोडला सोडून आतमध्ये यायचंय. तो काय इकडे दिसलं तुम्हाला स्कूल? इकडे आहे स्कूल. बघा इकडे वातावरण पण छान आहे, म्हणजे नाही का, छान आहे ना. तू जाणार नाही या स्कूल मध्ये? मस्त आहे, जायचं ना. तुम्ही पाहू शकता व्ह्यू तर खूप छान आहे. आणि हे आहे ते स्कूल. मी ह्याचे एक इंस्टाग्रामला पाहिलेलं, तर छान आहे, पण मस्त आहे. आम्हाला हाच रोड सापडत नव्हता, आमच्या घरापासून खूप जवळ आहे. आणि इकडचं लोकेशन पण बघा खूप सुंदर आहे, शांत वाटते इकडे. मोठं स्कूल आहे बघा. इकडे शेती वगैरे आहे. हे गेलेत विचारायला स्कूल मध्ये, वॉचमॅन काका वगैरे असतील तर जरा माहिती घ्यायला. बघा छान आहे ना. आणि कोणी माझे व्हिडिओ इथे जवळच्या लोकेशनचे पाहत असतील तर त्यांना माहित असेल कोणतं स्कूल आहे. मला कमेंट करून सांगा हे कोणतं स्कूल आहे. या स्कूलचा परिसर पाहू शकता, एवढा क्लीन आहे ना, खूप मस्त वाटतंय. पण इकडे आल्यावरती आणि साईडून याची शेती आहे. खरं तसं मला गावाकडे आल्यासारखं फील होतंय, माहिती, एवढं छान वाटतंय. आज संडे म्हटलं चला आज बाहेर जाऊन येऊया. समर्थचे हेअरकट पण करायचा होता आणि म्हटलं चला हे स्कूल पण पाहायचं होतं मला खूप दिवस झालं. तर तुम्ही पाहू शकता खरंच खूप छान आहे इकडचं लोकेशन. बघा तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं पूर्ण शेती आहे इकडे. असं गावाकडे आल्यासारखं फील होतं, मला खरंच खूप छान वाटतंय. तर इकडे बघा झेंडूची बाग आहे, म्हणजे झाड आहे तिकडे, दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये. खूप छान आहे लोकेशन.
कसे बसलेत. हॅलो समर्थ, हाय कर. छान वाटतंय तुला इकडे? हा रडा, तुला छान वाटतंय? तर हे बघा इथे बसलेत. मस्त लोकेशन आहे. ओ मला एक गाडीचा राऊंड द्या ना. कट्ट्यावर नको बसून, बांधकाम चालू. तर आता बघा आम्ही ते स्कूल वगैरे पाहून आलो आणि म्हंटल समर्थचे हेअर कट करून घेऊया. पण प्रत्येक सलून मध्ये गेला ना की तिथे गर्दीच आहे. आता अर्धा तास सांगितला, तर म्हंटल आमच्या घराजवळच आहे, तर म्हंटल चला अर्धा तासाने परत जाऊया आणि समर्थचे हेअर कट करून घेऊया. चला. तर बघा आता अर्ध्या तासाने आम्ही नंतर निघालोय. त्यात पाऊस पण आलेला. आता समर्थ जायचं ना, आता करून यायचं. तर आम्हाला बघा समर्थचे हेअर कट करायचं आणि अख्खी फॅमिली सलून मध्ये चालली. बघा इथे मम्मी, इथे आणि पप्पा गेले अजून. सलून ओपन आहे का बघायसाठी. अख्खी फॅमिली सलून मध्ये. इथे पाहू शकता तुम्ही पप्पा थांबलेले. तर समर्थ चाललाय. समर्थ बसलाय फायनली. हाय कर. हाय समर्थ. समर्थ गुड बॉय आहे ना समर्थ? अरे वा वा वा. पाऊस येतोय, पाऊस येतोय ना. आता तर शांत, आता तरी शांत आहे नशीब. समर्थ बाबा आईस्क्रीम आणायला गेले तर रडू नको. ते काढायचंय का? थांब काढू आपण. थांब काढा. आईस्क्रीम खातो. तर समर्थला केस कापले की आईस्क्रीम खायला पाहिजे. तर बघा आता झाली समर्थची हेअर कट करून आणलंय. तर आता आवरायचं बाकीचं काम. आता झाला संडे पण असाच गेला आमचा. तर इथे तुम्ही पाहू शकता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये इथे मी वांग्याची भाजी, चपाती आणि भात बनवलेला. असा मी स्वयंपाक बनवलेला इकडे. तर तुम्ही पाहिलंच असेल आता मी बघा स्वयंपाक वगैरे झाला माझा आत्ताच. वांग्याची भाजी, चपाती आणि भात वगैरे बनवला. तर म्हटलं चला असं होतं माझा आज संडे असा गेला. तर आता आवरायचं, जेवण वगैरे करायचं, किचन वगैरे आवरायचं, याच्यात वेळ जाईल. तर चला म्हटलं आता व्हिडिओ एंड करायचा होता. तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसे वाटतात हे सांगा. मी कारण की आत्ताच मी नाही का, मला एडिटिंग वगैरे प्रॉपर जमत नाही, तरी पण मी ट्राय करते. तर तुम्ही मला सांगा ज्यांना कोणाला एडिटिंग प्रॉपर जमतं त्यांनी की काय चेंजेस केले पाहिजेत वगैरे. म्हणजे असं वेगळं काहीच नाही, मी नॉर्मल एडिटिंग करते. तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या इन्स्टालाही फॉलो करा. थँक्यू.